यशस्वी ठरलाय तो मयूर वाकचौरे. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर रवी रवी निरगुडे. हा सुद्धा स्फोटक फलंदाज आहे. बघूया काय होतं. रवी इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पंच सांगतात की वाईट डिक्लेरेशन आहे. थोडीशी लाईन आणि लेंथ खराब दिसते ती. मयूर याची एक विकेट निश्चितच मिळवली होती. वाहवा केली होती. कौतुक केलं होतं. कौतुकची एक थाप त्याच्या पाठीवर आम्ही घेतली होती. परंतु त्यानंतर मात्र एक वाईट डिलिव्हरी फेकतोय तो मयूर वाकचौरे. दरम्यान थोडी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो रवी निरगुडे या फलंदाजाकडून. परंतु बघूया फलंदाजीची चांगली अशी खासियत या फलंदाजाकडे. बघूया आपण किती धावा चोपतोय. हा मोठा फटका मारला गेलाय. गगन भेद चेंडू मारला गेला. परंतु बलिराम चेंडू सोडतोय. इथं मात्र प्रेक्षक आनंद घेतात कारण अतिशय सोपा झेल आहे आणि मला वाटतं संजय नगरचं होम ग्राउंड आहे. बऱ्याच वेळी या मैदानात प्रॅक्टिस करत असतील परंतु एक सीधा सोपा झेल सोडला आमचा बलिराम. कारण बराच अनुभवी खेळाडू परंतु मला वाटतं सरावाचा अभाव असेल. असो क्रिकेटमध्ये असं होतं. यश अपयश येत असतं परंतु त्याच्यातून आपल्याला सावरायचं असतं. परंतु चांगली गोलंदाजी आहे. परंतु बघूया आपण किती धावांचं एक टार्गेट सेटअप केलं जाते. हा मात्र खराब चेंडू असावा. बघूया पंच काय निर्णय देताना. हा अतिशय खराब वाईट डिलिव्हरी टाकली गेली आणि याच नंतर ही दुसरी एक एक्स्ट्रा धाव मोजावी लागतंय ती संजयनगर टीमला. जो प्रेक्षक वर्ग आहे जो मायबाप वर्ग आहे तो फक्त चौकार षटकार पाहण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. परंतु सागाजीवाडी टीमकडून तशी अपेक्षा व्यक्त करतो. नुकतेच आमचे कैलासकडे आमच्या समवेत बसले होते की त्यांचा एक चांगला हिटर फलंदाज एक चांगले बॅटिंग करतो असं त्यांनी आम्हाला सूचित केलं होतं. त्या फलंदाजी बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही इथं निश्चित आतुरता लावून बसलोय. आणि हा मात्र एक चांगला फटका मिड विकेट रिजनमध्ये 2-3 फिल्डर त्या चेंडूमध्ये धावतायत. बघूया किती धावा कन्वर्ट केल्या जातील. एकंदर मोमेंटम चेंज झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावा निश्चित आमचे मास्टर स्कोरर धावफलकर धावा सांगतायत की 5 धावा. जिथं प्रथम षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आणि 5 धावा खेळता एक मनोहरच्या स्वरूपात एक विकेट निश्चितच मिळवली ती मयूर वाकचौरे यांनी. परंतु त्यानंतर एक झेलची संधी सुद्धा उपलब्ध केली होती आणि इथं मात्र पुन्हा ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर टाकण्याचा प्रयत्न. थोडीशी विकेट किपिंगची खराब रणनीती आणि इथं मात्र वाईटची बाउंड्री गेली की काय आणि एकंदर 5 एक्स्ट्रा धावा मोजाव्या लागत आहेत. तर मात्र अरुण वाकचौरे मला आता बघायचा कुठं आहे तो. कारण अरुण वाकचौरे एक कॅप्टन चांगला आहे संजयनगर टीमसाठी. कारण जेव्हा जर आपले 10 खेळाडू जर खराब कामगिरी करत असतील तर तो बाउंड्री लाईनवर धावत नक्कीच येईल. अतिशय जबरदस्त टीम प्लॅनिंग करून तो मैदानामध्ये उतरलाय. परंतु थोडे निराशाजनक कामगिरी आपण संजयनगर टीमची पाहतो. एक झेल सोडला तर आमच्या बलिराम याने. त्यानंतर विकेट किपिंगमध्ये आमचा रमेश एक चांगला खेळाडू आहे परंतु त्यांनी सुद्धा थोडीशी खराब कामगिरी या मैदानामध्ये दाखवतोय. या दरम्यान एका मागोमाग एक असे खराब चेंडू वाईट डिक्लेरेशन केले जात आहे. दरम्यान बघूया मयूर विकेट घ्यावी लागेल. बॅटची कडा होती. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू जातोय पण थोडासा जमिनीला घासून गेला असावा. त्यामुळे पंचांनी हा डॉट चेंडू निश्चितच घोषित केलाय. एकंदर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण एक जर हा चौकार जर निश्चितच अडवला गेला असता तर एक चांगलं षटक निश्चित आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु पाहायचंय या येणाऱ्या 4 षटकामध्ये एकंदर किती धावांचा टार्गेट इथं सेटअप केला जाईल ते टीम सागाजीवाडी. नक्की सर्वच रक्षकांना उत्सुकता आहे की या 2 टीम मध्ये एक चांगली काटेकी टक्कर होईल. कारण आतापर्यंत जर आपण सामने पाहिले 9 चेंडू. अरे बापरे इथं मात्र अतिशय अतिशय खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. कारण आतापर्यंत 3 वाईड आणि 1 नो चेंडू. थांबा पंचांना इशारा करू द्या. तुम्ही इशारा ना करू अरुण वाकचौरे. आणि इथं मात्र पंचांनी इशारा केला की 3रा पंच लावायचे आपण. बिमरसाठी तर निश्चितच सुरेख असे ही टुर्नामेंट आपण इथं सादर केली गेली डोणेवाडी मार्फत. आणि चालू सामना आपण पाहतोय तो संजयनगर विपक्ष सागाजीवाडी. पहिले 2-3 चेंडू अतिशय खराब टाकले होते. वाईट डिक्लेरेशन दिले गेले होते. यानंतर पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. त्यावर आमचे हे 3रे पंच बघतायत की हा चेंडू नो आहे की
फ्रेश डॉट दिला जाईल. बघूया. तर इथं नो डिक्लेअर केलं गेलं आहे. तिसरं पंच नो डिक्लेरेशन करतात आणि खरोखर अतिशय जबरदस्त पंचगिरी या व्यासपीठावरून सुद्धा घोषित केली गेलं आहे. इथं मात्र फ्री हिटची संधी असू शकते या फलंदाजाला. पहिल्या षटकाचा जर आपण खेळ पाहिला तर थोडीशी खराब कामगिरी संजय नगर टीमकडून. आजच्या दिवसामध्ये ही दुसरी संजय नगरची टीम असेल की आपला लढत भिडत देते. आजच्या या रात्रीमध्ये जर पाहिलं तर संजय नगरच्या 2 टीम आणि डोणेवाडीच्या 2 टीम अशा या व्यासपीठ या मैदानावर खेळल्या गेल्यात. इथं मात्र अक्रॉस फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू अडवला गेला आहे. थोडीशी बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि त्यामुळे मात्र एकच धाव समाधान मानलं होतं. फ्री हिटची एक चांगली संधी होती आणि षटक क्रमांक पहिलं मात्र इथं समाप्त होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर मित्र सांगतात की धावफलकावर 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे. त्यामध्ये एक वाईटची सुद्धा चौकार आला होता आणि त्यानंतर एक फ्री हिट सुद्धा होता. परंतु खऱ्या अर्थाने 13 धावा आपण धावफलकावर पाहतोय. त्या पहिल्या मॅन्डेटरी पॉलोबलच्या षटकामध्ये येणाऱ्या 3 षटकामध्ये निश्चितच अरुण वाकचौरे आपल्याला चांगली रणनीती आखावी लागेल. स्कोरिंग थोडीशी दाबावी लागेल. चांगलीशी गोलंदाजी करावी लागेल तर कुठे आपण या मॅचमध्ये आपला निभाव राहू शकतो. कारण येणारे फलंदाज मात्र चांगली स्फोटकता आणू शकतात. एवढी ताकद सागाचीवाडी टीममध्ये निश्चितच आपण वेळोवेळी पाहतो. परंतु पाहायचं आहे आपल्याला की येणाऱ्या या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे व्यूहरचना आखली जाते ती टीम सागाचीवाडी संघाकडून. कारण आपण बरेच या कर्जत तालुक्यामध्ये जर विचार केला तर सागाचीवाडी टीम चांगली बॅटिंग लाईनसाठी प्रसिद्ध आहे. चांगलेसे बॉलर आहेत, चांगलेसे बॅटर आहेत, चांगलीशी फिल्डिंग. म्हणजे जर पाहिलं तर बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग अशा तिन्ही बाबतीत तिन्ही क्षेत्रामध्ये तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सागाचीवाडी टीम हा एक चांगला संघ ओळखला जातो. त्याचप्रमाणे विपक्ष जो संघ आपण पाहतोय संजय नगर हा सुद्धा तेवढाच संघ चांगला आहे. बॅटिंग बॉलिंग असेल फिल्डिंग असेल. परंतु आजच्या रात्रीमध्ये थोडीशी कमी जाणवली फिल्डिंगमध्ये. झेल सोडला, विकेट किपरने सुद्धा एक चौकार सोडला आणि त्यानंतर आपण 1 बाद 13 अशी धावफलकावर धाव संख्या पाहतो ती टीम सागाचीवाडी. तर नेक्स्ट बॉलर आपण पाहतो या मॅचमध्ये राहुल. गौरकामत यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज तर राहुल. हेमंत आणि हेमंत खरोखर हेमंतची बॅटिंग पाहण्यासाठी मी नक्कीच इथे उत्सुक आहे. हेमंत एक बिगिटर फलंदाज आहे आणि त्याला सामोरा राहुल. बघूया कशा प्रकारे. आणि इथं मात्र पुन्हा एक 9 चेंडू घोषित केला. 9 वर एक चौकार आला गेला आणि इथं मात्र आता आपले हत्यार खोललेले गेलेत. चार बाउंड्रीच्या स्वरूपात 5 धावा मोजाव्या लागतील आणि या दरम्यान बघूया राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर मात्र डॉट चेंडूची मारा करावी लागेल. डावखुरा चांगला गोलंदाज आहे परंतु फ्री हिट आहे. रनआउट होऊ शकतो परंतु तशी काही संधी नाही. 1 धाव निश्चितच कंप्लीट केली गेले. खरोखरच अतिशय देखणा सुंदर आयोजन आपण या गौरकामतच्या मैदानावर पाहतोय. मला वाटतं ही दुसरी रजनी स्पर्धा असेल. पहिली रजनी स्पर्धा अरुण वाकचौरे यांच्या माध्यमातून या मैदानावर झाली होती. त्यानंतर डोणेवाडीकरांकडून ही दुसरी रजनी स्पर्धा या मैदानावर अजून एक स्पर्धा होणार आहे संजय नगरच्या वतीने. आणि खरोखर आज जर कर्जत तालुक्याचा विचार केला तर मला वाटतं 5 ते 6 नाईट टुर्नामेंट या तालुक्याने अनुभवल्यात. आणि हा एक मोठा फटका फायनल एक रिझनमध्ये मारला चेंडू. झेल मात्र सोडला जातोय. दरम्यान 1 नव्हे तर 2 धावा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथं नक्कीच केला जाईल आणि 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आणि याच दरम्यान या 2 धाव्याने संघाची धावसंख्या निश्चितच भर पडते. एकंदर जर धावफलक आपण पाहिलं 21 धावा धावफलकावर पाहतोय. थोडीशी बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली क्षेत्ररक्षक संजय नगर टीमची तर थोडेसे आज सुस्तावल्यासारखे दिसत आहेत. एक चांगला क्रिकेट खेळतात ते. मी बऱ्याच ठिकाणी त्यांची लाईव्ह मॅच पाहिली. वर्णेच्या मैदानावर असेल त्यानंतर पळसदरी ठाकूरवाडीचे जे आयोजन होते त्या मॅचेसमध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता संजय नगर टीमने. परंतु आजच्या या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये थोडंसं डिसाल कामगिरी पाहायला मिळते संजय नगर टीमची. नेक्स्ट बॉल आणि हा मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. वाह काय जबरदस्त देखणा फटका मारला गेलाय. निश्चित आम्हाला सलामी दिली गेली आणि खरोखरच या षटकातील हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तेजसच्या माध्यमातून.
आणि खरोखर मी मगाशीच वर्णन केलं की तेजस एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे आणि तो मात्र इथं आग ओकण्याचा प्रयत्न करतो आहे. सुंदर बॅटिंग. सॉरी रवी निरगुडा 4-6. वीरेंद्र सहवागचा आवडता क्रमांक 4-6 आणि रवी मात्र अतिशय चांगली बॅटिंग करतोय. बघूया राहुल थोडासा अडखळतोय. रवी टू राहुल पुन्हा एकदा सज्ज होता एकमेकांचा सामोरा जाण्यासाठी. डावखुरा गोलंदाज आणि इथं मात्र हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला गेलाय. या फटक्यासाठी मात्र निजर रवी प्रसिद्ध आहे कारण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये एक तुफानी फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातो परंतु या सामन्यामध्ये निश्चितच तो एक स्फोटकता आणेल यातील मात्र शंकाने. परंतु बघूया राहुलने मात्र निश्चितच कमबॅक केले या सामन्यामध्ये. एक सुंदर चेंडू टाकून थोडंसं थांबवलं गेले ते रवी निरगुडा या फलंदाजाला परंतु नक्कीच एक मोठी फटकेबाजी करू शकतो. आणि वा गुडघे टेक तमाशा कशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चकवलं गेले क्षेत्ररक्षकांना. इथं मात्र बॅट आणि चेंडू संपर्क नाही परंतु वाईड बाउंड्री मिळते. आतापर्यंत जर आपण एक्स्ट्रा धावा पाहिल्या तर बऱ्याच अशा एक्स्ट्रा धावा मिळत आहेत त्या टीम सागाजीवाडीला. तिसऱ्यांदा मात्र आमचे समवेत गुणलेखक सांगतात की तिसरी ही बाउंड्री असेल की वाईडने बाउंड्री गेले. एकंदर धावफलक आहे 30. दुसरं षटक चालू आहे 30 धावा. आपण याआधी जे सामने पाहिले मित्रांनो अतिशय लो स्कोरिंग मॅच झाल्या परंतु या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर माझं वाटतं अर्धशतक निश्चितच साजरं केलं जाईल कारण जेव्हापासून आपण जी सुरुवात झाली आजच्या रजनीला आजच्या या टुर्नामेंटला तेव्हापासून आपण पाहतोय 30 ते 35 धावा झाल्या असतील परंतु त्यानंतर एकही मोठी स्कोरिंग 39 एक मोठी धावसंख्या असेल आणि त्याचा नक्कीच इथं रेकॉर्ड ब्रेक केला जाईल. हा चांगला फटका आणि इथं मात्र निश्चितच चौकार जातोय. लेग बाईचा इशारा केला जात आहे आणि यानंतर मात्र हा मात्र चौथा चौकार असेल या षटकामधील. रवी निरगुडा ऑन द त्यानंतर मात्र राहुल काहीतरी करून दाखवेल या मॅच मध्ये असं वाटलं होतं परंतु राहुल सुद्धा थोडासा कमजोर गोलंदाजी करतोय. या दरम्यान रवी आणि तेजस ही जोडी मात्र जमले या मॅच मध्ये. पहिला आपला फलंदाज मनोहर बाद झाला स्वस्त्यात बाद झाला परंतु त्यानंतर मात्र मागे फिरून पाहिलं नाही या दोन्ही फलंदाजांनी. इथं मात्र पुढे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्यानंतर मात्र एक डॉट चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तर राहुल आमचे पंच सूर्यजी निरगुडा सांगतात की हे षटक क्रमांक दुसरं मात्र इथं समाप्त होतंय आणि या 2 षटकानंतर एक बाद 34. धावांची भागीदारी रचली गेले कारण आपण पाहिलं पण होतं की 0 धावावर 1 विकेट पडली होती आणि त्यानंतर असं वाटलं होतं की इथं संजयनगर संघ थोडा हाबी ठरेल परंतु त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाज मागे वळून पाहिलं नाही. अतिशय दिमागदार फलंदाजी झाली आणि यात मात्र गोलंदाजी सुद्धा तेवढी साथ दिली ती फलंदाजांना कारण जवळपास 4 वाईड चेंडू फेकले आणि त्या 4 चेंडूवर चौकार गेले. एवढी निराशाजनक कामगिरी केली ती मयूर आणि त्याचा सहकारी गोलंदाज राहुल यांनी. नेक्स्ट बॉलर आपण पाहायचा आहे तो अरुण वाघचौरे स्वतः टीम कॅप्टन याने आपल्या हातामध्ये आता गोलंदाजी घेतले कारण त्याला माहिती आहे की आपले 2 स्ट्रायकर गोलंदाज थोडेसे कम नशिबी ठरलेत आणि त्यानंतर मात्र अरुण वाघचौरे स्वतः चेंडू हातामध्ये घेतले. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो की जेव्हा आपले खेळाडू जेव्हा साथ देत नाही तेव्हा अरुण स्वतः आपल्या हातामध्ये चेंडू घेतो आणि त्यानुसार त्याने आता स्वतः फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु बघूया 2 इन्फॉर्म बॅट्समन आहेत चांगलीशी 34 धावांची भागीदारी रचले आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये निश्चितच एक मोठी धावसंख्या रचण्याचा निश्चितच प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाचा. परंतु बघूया अरुण त्यांना थांबवतोय की रवी आणि त्याचा सहकारी तेजस किती धावा देत आहेत या
फटकावतायत या गोलंदाजाला. दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथं फेकला जातोय आणि इथं मात्र अक्रॉस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवले गेले नॉन स्ट्राईक एंड फलंदाजाला. इथं मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातो अरुणच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू आपण फायनल लेग रीजनमध्ये मारण्याचा प्रयत्न करतात रवी आणि तेजस. तेजस हा एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे. दरम्यान हेमंत थोडीशी आशा उंचवले पण पहिला चेंडू डॉट फेकण्यामध्ये यशस्वी ठरला तो अरुण वाकचौरे. यानंतर बघू येणारे 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते या मैदानावर. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय देखणी गोलंदाजी. वा आपला अनुभव सादर करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज अरुण वाकचौरे. पहिले 2 चेंडू थांबून ठेवलंय. असं वाटलं होतं की मोठी फटकेबाजी होईल कारण पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा एकंदर धावफलकावर पाहिल्या आणि त्यानंतर मात्र खुलेआम खेळतील कोणतंही बंधन राहणार नाही परंतु बंधनामध्ये अडकवले गेले या गोलंदाजानं. आणि हा तिसरा डॉट चेंडू फेकला गेलाय. आणि अरुण वाकचौरेचं नाव का घेतलं जातं कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतो तेव्हा मात्र हा खेळाडू निश्चितच एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल एवढी चांगली कामगिरी या मैदानामध्ये करतो. त्याच्या वयावर जायचं नाही जरी 40 पलटले असेल तरी पण एखाद्या 20 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी मात्र मैदानामध्ये करतोय हा गोलंदाज. अतिशय जबरदस्त कामगिरी. 3 चेंडू लगातार डॉट फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. असं वाटलं होतं की मोठी स्कोरिंग मॅच होईल परंतु इथं मात्र सुरेख कामगिरी. हा मोठा फटका आणि झेल होऊ शकतो परंतु पाहायचं आपल्याला फायनल लेग बाउंड्रीच्या बाहेर जातो की झेल बाद होतोय. आणि हा मात्र षटकार थोडस उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया कशा प्रकारे इथं सामना रंगतोय. आणि हा मात्र पुन्हा एक मोठा फटका आणि हा मात्र मिड विकेट वाईडिश लॉंगच्या दिशेने षटकार. आता मात्र जसे तसे मात्र 3 षटकार बसणार का हा एक माझ्यासमोर प्रश्न आहे कारण लगातार 4थ्या आणि 5व्या चेंडूवर 2 मोठे षटकार आलेत. एक षटकार आपण फायनल लेग रिजन मध्ये पाहिला त्याच्यानंतर वाईडिश लॉंगन रिजन मध्ये दुसरा षटकार पाहिला. आता मात्र या शेवटच्या चेंडूवर बघायचं आपल्याला कारण एक मनामध्ये खुलगट बांधले असेल की आपण पहिले 3 चेंडू डॉट फेक गेलेत आणि त्याचा भरपाई कुठेतरी भरून काढायची या हिशोबाने हा फलंदाज मात्र आता बॅटिंग करतोय. आणि हा तिसरा षटकार जातोय काय नाही ही षटकार हॅट्रिक. वा काय दादा फलंदाजी केली जात आहे. जबरदस्त बॅटिंग. तब्बल 52 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या त्यामध्ये खरोखरच हेमंतच्या बॅटमधून आलेली ही षटकार हॅट्रिक. पहिले 3 चेंडू तो डॉट हॅट्रिक खेळला परंतु नक्कीच त्याला रवीने थोडंसं कानमंत्र दिलं आणि त्यानंतर मात्र 3 दणदणीत सनसनीत षटकार लगावून एक चांगली धावसंख्या मी तर म्हणणं आजच्या या रात्रीमधली या रजनीमधली एक उच्चांक धावसंख्या असू शकते. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 39 धावा उच्चांक होता या टुर्नामेंटमध्ये परंतु सागाच्या टीमने हा रेकॉर्ड ब्रेक केला. जवळपास 3 षटकामध्ये 52 धावा या धावफलकावर चोपल्या गेल्यात. त्यामध्ये जवळपास एक्स्ट्रा धावा सुद्धा बऱ्याचशा मिळाल्यात त्या सागाच्या टीमला. मोमेंटम इथं चेंज होत आहे कारण एकतर्फी सामना होणार की काय असं चित्र या सध्या तरी दिसतंय कारण थोडी बॉडी लँग्वेज मी मगाशीच म्हटलो की थोडीशी चेंज झाली ती संजयनगर टीमची. ज्या जिगरीने ज्या धडाकेबाजनी कामगिरी करतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ती धडाकेबाज कामगिरी मात्र आजच्या या सामन्यामध्ये संजयनगर टीमची दिसत नाही. न्यू गोलंदाज बघूया रमेश. हा सुंदर जबरदस्त. वाह गुरु जबरदस्त बॅटिंग केली जात आहे. इथे मात्र रवी धावा फलकावर जोडल्या जात आहेत. पहिल्या चेंडू मात्र अतिशय तुफानी फलंदाजी. शेवटचं षटक आहे. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल आणि रवी आणि हेमंत हे मात्र 5 चेंडू टोलेजंगी फलंदाजी करतील यात शंका नाही परंतु बघायचं आपल्याला किती धावावर जाऊन पोहोचतायत.
एक चांगली गरुड झेप त्यांनी घेतले. अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 0 रनवर पहिली विकेट पडली होती आणि त्यानंतर जी भागीदार असली गेली म्हणजे जवळपास अर्धशतक सुद्धा त्या दोन्ही फलंदाजांनी साजरे केलंय. हा 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 इथं मात्र मोठा फटका आणि यानंतर मात्र चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा चौकार रवीच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. बॅटिंग अप्रतिम अशी फटकेबाजी. रमेश पुन्हा एकदा गौरकामधून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र आता इथं हवाई फायरिंग होईल. अतिशय घणाघाती फलंदाजी होईल कारण धावा करणे तेवढंच गरजेचं आहे आणि हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट केला जातोय. इथं मात्र सुरेख डिलिव्हरी टाकली गेली. हलकसा होईना का एक कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज, परंतु जी बॅटिंग आपल्याला रवी आणि हेमंतची पाहायला मिळाली तशीच बॅटिंग मात्र मयूरला सुद्धा करावी लागेल कारण एकमेव फलंदाज मयूर जर चमकला तर हे आव्हान सुद्धा पार करू शकतो एवढी ताकद मयूरमध्ये. आणि हा मात्र मोठा फटका येतोय, षटकार. लगवल्या गेल्यात. अतिशय जबरदस्त बॅटिंग. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की मयूरला टिकणं गरजेचं आहे कारण मयूर हा एकमेव फलंदाज आहे संजय नगर टीममध्ये की हे जी स्कोरिंग आहे त्याला तो चेस करू शकतो. एवढी ताकद त्याच्या बॅटिंगमध्ये आणि इन्फॉर्म बॅटिंग आहे कारण पलदरी ठाकूरवाडीच्या मैदानावर काय अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती मयूर वाकचौरे यांनी. अतिशय तुफानी बॅटिंग केली होती. तशीच बॅटिंग मात्र या आपल्या होम ग्राउंडवर या आपल्या मैदानावर करावी लागेल. संघ थोडा अडचणीत आहे, अतिशय अडचणीत आहे कारण शेवटचं षटक आहे. जवळपास 66 धावफलक जोडल्या जातात. रवी सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही. तुफानी बॅटिंग करतो रवी सुद्धा. इथं मात्र मिड ऑफच्या दिशेने मारला एक हलकासा फटका, परंतु 2 धावेचा प्रयत्न असेल परंतु नाही. हेमंत सांगणार नाही मी बॅटिंग करेन. इथं मात्र थोडीशी आत्महत्या होती की काय पाहायचं आपल्याला. आउट. चांगली भागीदारी होती परंतु त्याला कुठंतरी एक दृष्ट लागल्यासारखे झाले.
ला सगळ्यात मोठा उच्चांक आपण जर पाहिला तर धावसंख्येचा एक खूप मोठा आलेख उंचावलेला तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू 69 धाबा. सामना मात्र चुरशीचा होणार आणि आमचे परममित्र प्रकाश पवार यांच्या सुमधुर आवाजामध्ये उर्वरित 2 षटकाचं धावतं वर्णन आम्ही ऐकणार आहोत. एक यशस्वी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक आणि त्याचबरोबर तमाम आदिवासी बांधवांसाठी जी रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली, ज्यांच्या खूप अट्टहासाने, मेहनतीने, जिद्दीने, म्हणजे खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं, आयुष्यामध्ये जर काय मिळवायचं असेल ना तर तुम्हाला अगोदर संघर्ष करावा लागेल. क्योंकि पत्थर चिन्नी और हथौड़ी के मार से अगर दुखी हो सकता है तो कभी अच्छा मुहूर्त नहीं बन सकता. खेत अगर हल चलाने से दुखी हो सकता है तो कभी फसल नहीं उगा सकता. तर अशा प्रकारचा एक संघर्ष आपल्याला निश्चितच आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न सक्सेसफुल ठरला. हे महत्त्वाचं होतं. 2 वर्ष तब्बल जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावर यशस्वी आयोजन केलं गेलं. कारण नुसती स्पर्धा नाही, त्यामागची मेहनत आपण बघा. मी ना सातत्याने एक गोष्ट सांगतो की आपण नुसती स्पर्धा बघतो, ही स्पर्धा आपण बघतो फ्रेंडशिप चषक डोनेवाडी. अरे पण ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या मेहनतदाराला विचारा की इथे कशा प्रकारे किती कष्ट घ्यावे लागतात, किती मनस्ताप घ्यावा लागतो, किती त्रास सहन करावा लागतो, किती वेळ द्यावा लागतो, किती पैसा खर्च करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी म्हणजे एकत्र ह्या गोष्टी तुम्हाला मिक्स कराव्या लागतात आणि त्यानंतर ती स्पर्धा सक्सेसफुल ठरते. दरम्यान ऑन द स्ट्राईक आपण मॅचचं चित्र तुम्हाला सांगतोय की 69 धावा जमवायचे, 24 चेंडू 69 धावा. भलं मोठं आव्हान आहे, अशक्य असं आयुष्यामध्ये काहीच नसतं, फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा. ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मडवर पहिलं षटक या ठिकाणी मयूरसाठी पहिला चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये, सीमारेषे लगत जाणार. दरम्यान 2 धावा निश्चितच मिळतील आणि या 2 धावाने मात्र या ठिकाणी श्री गणेशा केलाय. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर तब्बल 18ची धावसंख्या धावगती या ठिकाणी मिळवावी लागेल. 18 धावा जमवाव्या लागतील प्रत्येक षटका मागे. तर त्या जमवल्या जाणार का? 23 चेंडू 67 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चेंडू टाकलाय. काय गोलंदाज, बर्नार्ड वेग आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी संजयनगर संघाकडून तब्बल 15 धावा ज्या खर्च केल्या गेल्या त्या अत्यंत स्वेर चेंडू होती. 3ही स्वेर चेंडू आणि त्याच्यावर +4 म्हणजे 5 धावा त्या 3 चेंडूंवर मिळाल्या. म्हणजे 15 धावा एकत्रित मिळाल्या आणि त्यामुळे निश्चितच मोठी धावसंख्या लागली आणि धावसंख्येचा खूप भला मोठा उच्चांक आम्हाला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने हा चेंडू मात्र खूप सुरेख टाकला गेला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढं सामन्यापासून निश्चितच संजयनगर संघ खूप लांब निघून जाईल. जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढं या ठिकाणी निश्चितच संजयनगर संघ या ठिकाणी लांब निघून जाईल. खऱ्या अर्थाने प्रकाश पवार आपलं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये तुम्ही किती संपत्ती मिळवली याला महत्त्व नाही, तर तुम्ही किती माणसं मिळवली यालाही तितकंच महत्त्व आहे. आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मयूर मात्र या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन होता. पहिला हात या ठिकाणी डगआउटचं सांगायला होईल की अरे मग आमच्यासाठी आमचं नाव नाही घेतलं गेलं. पण बरेचसेच आपले मित्र आहेत, बरेचसेच अगदी नेरळ विभाग, कशाळ विभागात, खालापूर विभागात सुद्धा आपले बरेचसेच मित्र आहेत. सगळे मित्र आपण एकत्र राहतो. त्या सगळ्या मित्रांसाठी अगदीच अनंत राऊत सरांच्या 2 कविता, एक कविता तुम्हाला छानपैकी एक सांगतो की ती पुढच्या सत्रामध्ये मी निश्चितच ऐकवणार आहे. वाटलं होतं की एक कारण का तर मैत्रीची परिभाषा काय आहे, म्हणजे मैत्री नुसतंच आम्ही फक्त रक्ताची नाती नाही तर आमच्याकडे. आणि हा पुन्हा एकदा हा चेंडू
स्वेअर जातोय आणि +4 म्हणजे पहिला 5 धावांचा डोंगर तर मिळालाय. या 5 धावांचा त्या 5 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7च्या घरामध्ये. अवंतर चेंडू फेकला गेला. भली मोठी धावसंख्या उभारली गेली. ही भली मोठी धावसंख्या जर मोडायची असेल, हा भला मोठा डोंगराला जर पोखळण लावायची असेल तर वजनदार पोखळण सुद्धा तेवढ्या ताकदीची असावी लागेल. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूची उचल फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण केली. बाकअप अत्यंत सुरेख पद्धतीने पाहायला मिळालंय. एक धाव तर निश्चितच मिळेल. शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र अत्यंत सुरेख पद्धतीने पाहायला मिळते. एक वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये एक थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आपल्याला एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळेल. एक मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला कैलास कडके तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट बॅकवर्डला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली न येता मात्र चेंडू जातो स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका. एक मॅसिव्ह चौकार पाहायला मिळतोय. येणारे 19 चेंडू आणि 61 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर ह्या 3 धावा आता मिळवाव्या लागतील प्रत्येक चेंडूवर. आणि जेवढे डॉट चेंडू जातील तेवढं संजयनगर संघ 18 चेंडू आणि 61 धावा क्षमा असावी. अजूनही 18 चेंडू 57 धावा. 18 चेंडू आणि 57 धावा जमवायच्या आहेत. गोलंदाज रवी निरगुडे. नाव सांगायचं गोलंदाजाचं योगेश. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांघिक कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी योगेश शतवतोय. पुलटॉस चेंडू होता. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या लगत जाणार का मात्र फलंदाज बाद. श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चैत्र महिन्यामध्ये खूप मोठी यात्रा एकविरा आईची पालखी भरत असते आणि त्या अनेक भाविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात असतात. दरम्यान सामना मात्र थोडासा एका बाजूने झुकेल कारण आत्ताही आपल्याला समीकरण पाहायला मिळतं. 17 चेंडू 57 धावा. 17 चेंडू 57 धावा. आव्हान खूप भलं मोठं आहे. खूपच मोठं आव्हान आहे. आपण 17 चेंडू 34 35 36 40 धावा सहजरित्या होऊ शकतात मात्र 57 धावा या ठिकाणी होणार का. मात्र अशा प्रकारची एक एक डॉट चेंडू जेवढा फेकला जाईल फलंदाज बाद. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढं कुठेतरी पराभवाच्या छायेत संजयनगर संघ निश्चितच जाणार.
आता मात्र कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अशक्य असा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. कारण भली मोठी धावसंख्या, भली मोठं डोंगर, धावांचा डोंगर. काय झालं आम्हालाही कळलं नाही, ते आम्हालाही सांगा. एकतर आम्ही हसू नाहीतर रडू, पण काहीतरी सांगा. आणि मला वाटतं आमचे समर्थ इव्हेंटचे प्रोपरायटर आहेत ते सांगतायत किंवा मधल्यामध्ये पचका झालाय सर. मग काय झालंय काय कळत नाही. आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये आम्ही योगेश वाघ सरांना या ठिकाणी आमचे परममित्र स्नेही आणि प्रकाश पवार यांची जुगलबंदी आम्ही ऐकणार आहोत. कदाचित DN पवार यांचा डान्स पण होईल की काय काय सांगता येत नाही. कारण रायगड प्रीमियर लीगला आम्ही त्यांचा डान्स अनुभवला. खासियत आहे, प्रत्येकाची कला आहे, प्रत्येक जण वेगळ्या स्वरूपाचा आहे, प्रत्येक जण वेगळ्या स्वरूपाचा आहे, स्वभाव वेगळा आहे. जसा आमच्या दिनेश दादांचा स्वभाव जसा वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. हाताची बोटं जशी पाची सारखी नाही तशा प्रकारचा स्वभाव सुद्धा आहे माणसाचा. एका क्षणात काय होईल, काय कशा प्रकारची मनातली स्थिती निर्माण होईल हे काही सांगता येत नाही. फक्त आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. माझ्यापासून कोणाच तरी वाईट होणार नाही किंवा मी कोणाच तरी विनाकारण वाईट करणार नाही. आणि याची मनात जर जाणीव असली तरी पुष्कळ झालं. कारण एक चांगला माणूस होणं सुद्धा तितकंसं महत्त्वाचं आहे. कारण व्यक्ती संपू शकते मात्र व्यक्तिमत्व तुमचं संपू शकत नाही. ते व्यक्तिमत्व आम्हाला निर्माण करावं लागेल. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. व्यक्ती संपू शकते बरोबर की नाही, व्यक्ती सहजरित्या संपू शकते मात्र त्याचा स्वभाव या ठिकाणी किंवा त्याचं व्यक्तिमत्व मात्र चिरकाळ लोकांच्या स्मरणात राहतं. म्हणजे ते जगणं झालं, ते जगणं झालं. आयुष्यामध्ये काही उद्दिष्ट ठेवून आपण ज्यावेळी जगत असतो ना, काही नीतिमत्तेने ठरवून गोष्टी आपण जगत असतो ना, त्यावेळेस आपल्या आयुष्याला एक आकार देण्याचं काम होत असतं, आपोआप होत असतं. आणि तुम्ही इतरांसाठी चांगल्या गोष्टी करत जा. मी तर आजही ह्या मताचा आहे की तुम्ही इतरांसाठी चांगल्या गोष्टी करत जा. कोण नाही कोणतरी तुम्हाला तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी आपोआप करत येणार. दिसणं आणि असणं या दोन्ही गोष्टी तितकाशा फरक आहे. एखादा चांगला दिसणारा चांगला माणूस चांगलाच असेल याची काही शाश्वती नाही. दरम्यान सामना मात्र एकतर्फी आपल्याला पूर्णपणे एकतर्फी झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे आत्ता तरी कैलास खडके साहेब मात्र या ठिकाणी अरुण वाकचौरे यांच्यावर जड झालेली दिसत आहेत. त्यांच्या स्वतःच्या ग्राउंडमध्ये, होम ग्राउंडमध्ये, अरुण वाकचौरे यांचं होम ग्राउंड आहे, स्वतःचं मैदान आहे. सकाळी 5:30 वाजताही ते मैदानावर म्हटले तरी या ठिकाणी तुम्हाला दिसतील. मात्र आज त्याच मैदानावर ही आठवण सुद्धा राहील की अरे बाबा खडके साहेबांचा संघ आला, मला हरवून गेला. मात्र पुन्हा प्रयत्न करतील. आयुष्यात पुन्हा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न आमचे प्रकाश पवार सातत्याने कॉमेंटेटर करत असताना सांगत असतात की माणूस कधी संपतो, ज्यावेळेस तो प्रयत्न सोडतो त्यावेळेस तो संपतो. आणि या ठिकाणी मात्र उर्वरित तिसरं षटक या ठिकाणी येणारी उर्वरित 12 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. गोरकामात आणि वेणगाव नाणेफेकीसाठी यायचंय. गोरकामात आणि वेणगाव अंतिम सामना असेल ना, यायचंय गोरकामात आणि वेणगाव. आणि उर्वरित 2 षटकं मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रकाश पवार सराटा. धन्यवाद सर. सुरेख असं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. तमाम प्रेक्षकांची वाहवा आपण या ठिकाणी मिळवली. अगदीच पंच या ठिकाणी घोषित करतात चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या अगदीच जाऊन पोहोचेल 21.
19 अंकावरती. तर येणार 10 चेंडू. दहा चेंडू 50 धावींची गरज होती. इथून जर आपण पाहिलं तर खराब फिल्डिंग झाल्या आणि चेंडू जाऊन पोहोचलाय अगदीच लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. येतील 4 रन्स. ते 46 धावींची गरज असणारे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अतिशय चांगलं धावतं वर्णन या ठिकाणी ऐकवलं अगदी शरद ठोंबरे सरांनी. आणि निश्चितच इथून मात्र लॉंग ऑन रिजनला झेल टिपलाय. एक साधा सोपा झेल होता. उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि इथून अजून एक धक्का बसेल टीम संजय नगर संघाला. डीजे ठिकाणी असणाऱ्या अगदीच संजय वेनगाव पक्ष गौर कामत दोन्ही संघाने क्या टॉस साठी यायचं. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये संजय नगर टीम साठी ज्ञानेश्वर. क्लीन बॉल दांडी गोल केली जाते. अगदी संघर्ष करताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय संजय नगर टीमला 69 धावींचा पाठलाग करत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. तो मात्र संजय नगर संघ एका पाठोपाठ एक अशा विकेट गमावल्यात. संजय नगर टीमनं आतापर्यंत हा 6वा धक्का बसतोय टीम संजय नगर संघाला. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 4था सामना आपण खऱ्या अर्थानं पाहतोय सागाची वाडी विपक्ष संजय नगर. परंतु सध्या घडला आपण विचार केला तर संजय नगर टीमवरती थोडंसं या ठिकाणी वर्चस्व दाखवलंय ते मात्र सागाची वाडी टीमनं. आणि निश्चितच इथून जर आपण पाहिलं तर एका साईडनं कलाटने घेणारा सामना एकतर्फे सामना थोडासा झोकत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सागाची वाडी टीमकडे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आतापर्यंत जमा केल्यात संजय नगर टीमनं 23. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आणि 46 धावींची गरज. 6 चेंडू 46 धावा असे कसं लक्ष डोळ्यासमोर दिसतंय. 6 मध्ये 36 होताना पाहिले परंतु 6 मध्ये 46 म्हणजे निश्चितच या ठिकाणी अवघड आहे. पहिला चेंडू पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय वाईट बॉलचा या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 24 अंकावरती. 45 धावींची अद्याप गरज असणाऱ्या विजयासाठी येणारे 6 चेंडू 45 धावींची गरज. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आपल्याला बऱ्याचशा समालोचकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यातल्या एकतील DN पवार सर असतील, सोमनाथ वाघमारे सर असतील, निश्चितच शरद ठोंबरे सर असतील आणि मी स्वतः अतिशय चांगलं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. तमाम प्रेक्षकांची या ठिकाणी वाहवा मिळवली. एक चांगलं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. आणि इथून पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाजांना. पहिल्या चेंडू जरूर स्वर फेकला तर नंतर मात्र डॉट आणि पुन्हा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथे ऑफस्टमला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता वारंवार पंचांकडे दाद मागतोय हा फलंदाज परंतु निश्चितच इथून हा आला डॉट बॉल. शेवटचं षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज हेमंत. पूर्णपणे या मॅच वरती पकड निर्माण केली आहे टीम सागाचीवाडी संघाने. असं वाटत होतं की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, एक टफ फाईट पाहायला मिळेल परंतु तसं काही होताना पाहायला मिळालं नाही आणि हा सामना कुठेतरी एकतर्फी झुकताना आपण पाहतोय. हा सामना खऱ्या अर्थानं होता कैलास खडके साहेब विपक्ष अरुण वाघचौरे यांच्या माध्यमातून हा सामना निश्चितच पाहायला मिळत होता परंतु वर्चस्व गाजवलं या मॅच मध्ये. पकड निर्माण केली ते मात्र सागाचीवाडी टीमनं या संजय नगर टीमवरती. इथे मोठा फटका
जोरदार स्ट्रोक, हाय व्होल्टेज, अगदी ज्या ठिकाणी जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल लॉंग ऑन, क्षेत्राच्या डोक्यावरून येते 6 धावांसाठी षटकार. षटकारनं मात्र उशिरा का होईना परंतु एक चांगला फटका आपण पाहिला. फलंदाजच्या बॅटमधला पुन्हा एकदा मोठा फटका यावेळेस फसलाय परंतु नो मॅन झोनला 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू मात्र जमिनीला दान झाला आणि इथून रन्स कंप्लीट झाल्यात त्या पुन्हा एकदा 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 33 धावा स्कोर कार्डवरती 69 धावींचा पाठलाग करत असताना 33 धावा स्कोर कार्डवरती 36 धावींची अद्याप गरज. शेवटचा बॉल कदाचित तिथून शिल्लक असेल. एक औपचारिकतापूर्ण मॅच, वन साइडचा सामना खोलला गेला. सागाचीवाडी टीमनं अगदीच भरपूर धावींच्या अंतरनं हा सामना मात्र या ठिकाणी सागाचीवाडी टीम इथून जिंकणार असंच मैदानच्या आतमध्ये चित्र दिसतंय. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. नेक्स्ट सामना या ठिकाणी असणार आहे तो गौरकमत विपक्ष वेनगाव. आजचा लॉट्स आपण विचार केला तर साधे संघ एक साधा गट आणि निश्चितच खूप चांगला नियोजन या ठिकाणी फ्रेंडशिप चषक डोनेवाडी आयोजित 2024 नाईट रजनी शृंखलेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय आणि इथून मात्र छेलबाद झालाय. सामना संपलाय, सामना फिनिश झालाय. सामना वन साइड जिंकलाय टीम सागाचीवाडी संघानं. अगदी दोन्ही टीमचं या ठिकाणी